नमस्कार मित्रांनो. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूयात कोलबेज इलेक्ट्रोलायसिस. ठीक आहे. हे रिॲक्शन आपण जनरली हायड्रोकार्बनमध्ये बघत असतो, कारण ह्या रिॲक्शनमध्ये आपल्याला कार्बोक्झिलिक ॲसिडपासून अल्केन भेटतं. ठीक आहे. तुम्ही अल्केन बनवू शकता, अल्किन पण बनवू शकता, अल्काइन पण बनवू शकता, पण काही त्याला स्टार्टिंग मटेरियल वेगवेगळं असणार आहे. ठीक आहे. तर डायरेक्टली आपण रिॲक्शनच बघूयात. बघा, ह्या रिॲक्शनमध्ये आपण काय करत असतो बघा, कार्बोक्झिलिक ॲसिडचा सॉल्ट घेत असतो. सॉल्ट, आता सॉल्ट बनवायचा कसा है ना, जसं की तुमच्याकडे कार्बोक्झिलिक ॲसिड आहे बघा, RC डबल बॉन्ड O, या ठिकाणी काय असेल OH असेल. ह्याची रिॲक्शन जर मी सोडियम हायड्रॉक्साईड सोबत जर केलं NaOH, तर आपल्याला माहिती बघा ह्याचं डिसोसिएशन कसं होतं सांगा, Na+ आणि असणार आहे OH-, बरोबर आहे. तर हा जो काय OH- आहे बघा, इथला हायड्रोजन अबस्ट्रॅक्ट करेल. का करेल, तर हा हायड्रोजन मोर ॲसिडिक आहे. मग इथला OH- आणि हायड्रोजन जर निघून गेला तर काय बनतं बघा, इथं RC डबल बॉन्ड O, या ठिकाणी असेल O-, या ठिकाणी असेल Na+. तर आपण जनरल ह्याला काय म्हणत असतो, सोडियम कार्बोक्झिलेट म्हणायचं. ठीक आहे. सोडियम कार्बोक्झिलेट आपल्याला हे सॉल्ट घ्यायचे कशामध्ये, कोलबेज इलेक्ट्रोलायसिसमध्ये. ठीक आहे. तर ह्या सॉल्टचं आपल्याला काय करायचं आहे, इलेक्ट्रोलायसिस करायचं आहे. तर ह्यामध्ये काय होतं बघा, आता इलेक्ट्रोलायसिस केल्यानंतर आपल्याला ॲसिडचे 2 मोल लागतात. ठीक आहे. तर 2 R ग्रुपची कपलिंग करायचं आणि अल्केन बनवायचं. आपण एक एक्झाम्पल बघूयात, जनरल एक्झाम्पल, आणि त्याचे मेकॅनिझम बघूयात. ठीक आहे. तर बघा, आता जनरल जे काही तुमचं रिॲक्शन असणार आहे, ते जनरल रिॲक्शन बघा, मी तुम्हाला हे सांगितलं सॉल्ट कसा बनतो. ठीक आहे. हे सॉल्ट आपला हा स्टार्टिंग मटेरियल असणार ह्यामध्ये. तर बघा, दोन मोल घ्यायचे सॉल्टचे, RC डबल बॉन्ड O, या ठिकाणी असेल O-, या ठिकाणी असेल Na+. ठीक आहे. ऑलवेज लक्षात ठेवायचे 2 मोल लागतात. ठीक आहे. आणि जर इंट्रामॉलिक्युलर जर कोलबेज असेल, एकाच कंपाऊंडमध्ये 2 जर सॉल्ट असतील तर त्यामध्ये इंट्रामॉलिक्युलर होणार आहे. पण बऱ्याच ठिकाणी तुम्हाला 2 दिलं जात नाही. ठीक आहे. तर तुम्ही असं कन्सिडर करायचं आहे की कोलबेज इलेक्ट्रोलायसिसमध्ये किती मोल लागतात, 2 मोल लागतात. तर करायचं, इलेक्ट्रोलायसिस केल्यानंतर बघा, इलेक्ट्रोलायसिस केल्यानंतर काय काय भेटतं बघूयात आपण अगोदर. तर आपल्याला काय भेटणार आहे, हा R ग्रुप म्हणजे अल्केन भेटणार आहे, प्लस काय असेल, हा CO2 गॅस असेल, प्लस काय असणार आहे बघा, NaOH असेल, आणि प्लस काय असेल आपल्याकडे H2चा एक गॅस असणार आहे. लक्षात ठेवा, ह्या रिॲक्शनमध्ये आपल्याला 2 प्रकारचे गॅस भेटतात. ठीक आहे. एक असणार आहे कुठला, हा CO2चा एक गॅस असणार आहे, आणि एक कुठला असेल H2 गॅस असणार आहे. दोन्ही कसे आहेत, पोलार आहेत का नॉन पोलार आहेत, दोन्ही तुमचे नॉन पोलार असणार आहे. आणि दुसरी महत्त्वाची कंडिशन आहे बघा, हे जे काय तुमचा अल्केन आणि ह्या जो काही CO2 आहे, आपण इलेक्ट्रोलायसिस म्हणजे एक कॅथोड आणि कॅनोड घेत असतो, बरोबर आहे. तर बघा, हे R ग्रुप आणि CO2 जे किंवा अल्केन आणि CO2 कुठल्या साईडला भेटतात आपल्याला, ॲट ॲनोड साईड भेटतात. ठीक आहे. आणि हे जे काय NaOH आणि H2 गॅस आहे कुठल्या साईडला भेटतात आपल्याला, कॅथोड साईडला. हे लक्षात ठेवायचं बरं का. समटाइम्स तुम्हाला विचारलं जातं कोलबेज इलेक्ट्रोलायसिसमध्ये अल्केन कॅथोड साईडला भेटतो का ॲनोड साईडला भेटतो, कुण्या साईडला भेटणार आहे, ॲनोड साईडला. किंवा तुम्हाला कोलबेज इलेक्ट्रोलायसिसमध्ये किती प्रकारचे गॅस भेटतात असं जर विचारलं, 2 प्रकारचे असतील, एक CO2 आणि एक H2 असणार आहे. क्लिअर आहे. चला आपण याची मेकॅनिझम बघूयात आता. ठीक आहे. याचे मेकॅनिझम बघा कसे होते. तर या मेकॅनिझममध्ये सुरुवातीला आपण बघूयात की एक्झॅक्टली ॲनोड साईडला काय घडतं हे आपण बघूयात. ठीक आहे. ॲट ॲनोड साईड, ॲट ॲनोड साईड बघा. ठीक आहे. तर बघा, ॲनोड साईडला काय होतं, ज्यावेळेस तुम्ही 2 सॉल्ट घ्याल बघा, 2 RC डबल बॉन्ड O, या ठिकाणी असेल O-. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, निगेटिव्ह चार्ज म्हणजे किती इलेक्ट्रॉन असणार आहे सांगा, या ठिकाणी 2 इलेक्ट्रॉन असतील बरं का, 2 इलेक्ट्रॉन. ज्यावेळेस याचं इलेक्ट्रोलायसिस कराल तुम्ही, त्यावेळेस हे जे काही 2 इलेक्ट्रॉन आहेत निगेटिव्ह चार्ज, इथं सोडियम एक आहे, बरोबर आहे, Na+ घ्या. तर हे जे काही 2 इलेक्ट्रॉन आहेत, त्या 2 इलेक्ट्रॉनपैकी एक इलेक्ट्रॉन सेपरेट होणार आहे बरं का. तर बघा काय बनेल इथं, आता आपल्याकडे 2 काय असतील, RC डबल बॉन्ड O. आता ह्या ऑक्सिजनवरचा जर मी एक इलेक्ट्रॉन काढला तर इथं एकच इलेक्ट्रॉन राहणार आहे, बरोबर आहे, एक इलेक्ट्रॉन राहिला. आणि प्लस आपले काय काय झाले, या ठिकाणी 2 इलेक्ट्रॉन निघालेत
आणि आपल्याकडे 2 काय आहेत Na+ आहेत. क्लिअर आहे का इथपर्यंत? काय केले बघा आम्ही ह्याच्यामध्ये जे काय O- आहे, मायनसमधला 1 इलेक्ट्रॉन काढलेला आहे, आपल्याकडे 2 ॲसिड आहेत त्यामुळे आपल्याकडे 2 इलेक्ट्रॉन निघालेत. बरोबर आहे, 2 आपल्याकडे रॅडिकल ॲज इट इज आहे. ठीक आहे. आता हे जे काही रॅडिकल आहे बघा, ह्या रॅडिकलमधनं काय होतं, डिकार्बोक्सिलेशन CO2 निघून जात असतो. कसा निघून जातो बघा, आता ह्या बॉन्डमध्ये हा एक इलेक्ट्रॉन आहे, हा एक इलेक्ट्रॉन आहे. तर हा इलेक्ट्रॉन आणि हे इलेक्ट्रॉन पेअर करणार आहेत आणि हा रॅडिकल ह्या R ग्रुपवरती येणार आहे. आपल्याकडे 2 R ग्रुप आहेत, 2 बरोबर, 2 ॲसिड ग्रुप आहेत. म्हणजे या ठिकाणी काय भेटलं सांगा बरं, 2 R भेटले का? हे एक रॅडिकल प्लस हा एक रॅडिकल आहे आणि प्लस CO2 किती निघून गेले सांगा, 2 CO2 निघून जाणार आहे. बरोबर आहे. आता हे जे काही 2 R रॅडिकल आहेत बघा, हा रॅडिकल आणि हा रॅडिकल हे दोघांमध्ये काय होतील, बॉन्ड फॉर्म करतील. हा एक रॅडिकल आणि हा एक रॅडिकल कंबाईन होतील आणि काय बनणार आहे बघा आपलं हे R आणि हा R. ठीक आहे. हे आपलं काय बनलं बघा, अल्केन. आणि प्लस काय बनले, 2 मोल आपल्याकडे CO2चे असणार. तुम्हाला किती मोल जर विचारलं तर लक्षात घ्या, इथं 2 मोल CO2चे असतील. ठीक आहे. आणि 1 मोल कशाचा असणार आहे, H2चा असणार आहे. समजलं? तर हे आपल्या कुठल्या साईडला झाले बघा, ॲट ॲनोड साईडला. आता लक्षात घ्या, आपल्याकडे हे जे काही 2 आहेत, 2 इलेक्ट्रॉन आणि 2 सोडियम, ह्याचे रिॲक्शन तुम्हाला कुठल्या साईडला करायचे, आता कॅथोड साईडला करायचे. ठीक आहे. आय होप तुम्हाला समजलेलं आहे बघा, ॲनोड साईडला कसं कसं केलं आपण. ठीक आहे. आता आपण कॅथोड साईडला बघूयात की 2 इलेक्ट्रॉन आणि याचं काय फंक्शन आहे ते. ठीक आहे. चला, कॅथोड साईडला बघा काय होतं, लक्ष द्या. आता इलेक्ट्रोलायसिस जनरली आपण कशामध्ये, वॉटरमध्ये करत असतो. बरोबर आहे. तर वॉटरचं बघा, आता 2 इलेक्ट्रॉन आहेत तर मी 1 बाय 1 करतो. अगोदर 1 इलेक्ट्रॉन घेतो बघा. इलेक्ट्रॉनवरती कुठला चार्ज असतो, निगेटिव्ह चार्ज असतो. बरोबर आहे. मला सांगा आपल्या कॅथोड साईडला काय काय आपल्याकडे 2 इलेक्ट्रॉन आहेत आणि प्लस 2 Na+ आहेत. बरं का, हे कुण्या साईडला आपल्याकडे, कॅथोडच्या साईडला राहील. बरोबर आहे. तर हे काय होतं बघा, आता ह्या 2 इलेक्ट्रॉन जे आहेत त्यापैकी 1 इलेक्ट्रॉन जो आहे तो वॉटरसोबत रिॲक्शन करणार आहे. आता हे तुमचा वॉटर मॉलिक्यूल आहे. बरोबर आहे. आता या वॉटर मॉलिक्यूलचं जर मी डिसोसिएशन जर केलं तर कसं होतं सांगा, या ठिकाणी असेल डेल प्लस, या ठिकाणी असेल या ठिकाणी असेल डेल मायनस, या ठिकाणी असेल डेल प्लस, बिकॉज ऑक्सिजन इज मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह दॅन हायड्रोजन. मग काय करतो बघा, हा जो काही इलेक्ट्रॉन आहे तो इलेक्ट्रॉन हायड्रोजनवरती अटॅक करतो आणि हा O निघून जाणार आहे. बरं का, लक्ष द्या व्यवस्थित काय बनतं बघा. या ठिकाणी एक हायड्रोजन रॅडिकल बनलेला आहे आणि प्लस OH मायनस बनलेला आहे. एक हायड्रोजन रॅडिकल आणि एक OH मायनस बनलेला आहे. सेम तुम्हाला दुसऱ्या इलेक्ट्रॉनसोबत करायचं आहे. दुसरा एक इलेक्ट्रॉन आहे ना आपला, तो इलेक्ट्रॉन अगेन कुणासोबत रिॲक्शन करणार आहे, वॉटर मॉलिक्यूलसोबत. या ठिकाणी असेल डेल मायनस, या ठिकाणी असेल डेल प्लस. ह्याचा अटॅक ह्याच्यावरती करा, हा OH निघून जाईल. काय बनलं बघा इथं, H रॅडिकल आणि प्लस OH मायनस. आता इथून पुढं काय होईल सांगा तुम्ही, हे जे काही 2 H रॅडिकल आहेत हे 2 काय करतील, कंबाईन करतील आणि हा OH मायनस इथला Na+, हा OH मायनस इथला Na+. बघा ह्या दोघांची जर रिॲक्शन केली आपण तर काय होणार आहे बघा बरं. इथं एक तुमच्याकडे काय भेटेल, H2 गॅस असणार आहे. बरोबर आहे. आणि त्यानंतर 2 मोल कशाचे असतील, NaOH. लक्षात घ्या, हा NaOH तुमचा स्ट्रॉंग बेस आहे. बरं का, स्ट्रॉंग बेस असणार आहे, स्ट्रॉंग बेस. ठीक आहे. तर हे अशी मेकॅनिझम आहे. आय होप तुम्हाला समजलेलं आहे. आता बघा, स्ट्रॉंग बेस जे काही तुमचं NaOH सोल्युशन आहे ते बघा, जसं जसं तुम्ही आता पुढे लिहून देईन मी तुम्हाला पॉईंट. तर कोल बेस इलेक्ट्रोलायसिसमध्ये जे काय स्टार्टिंग मटेरियल असतं बघा, स्टार्टिंग मटेरियलच्या कंपॅरिझनमध्ये जे काय फायनल सोल्युशन असतं त्या फायनल सोल्युशनचा pH जास्त असतं. बरं का, pH म्हणजे जास्त म्हणजे बेसिक सोल्युशन जास्त असतं. का बेसिक सोल्युशन जास्त आहे, तर यामध्ये हा बेस प्रेझेंट आहे. बरोबर आहे. आणि हा स्ट्रॉंग बेस आहे. त्यामुळे जसं जसं टाईम जाईल तसं तसं तुमचं बेसिस pH जो आहे सोल्युशनचा तो काय होणार आहे, वाढत जाणार आहे. ठीक आहे. आय होप तुम्हाला समजलेले बघा, हे अशा प्रकारे मेकॅनिझम असणार आहे. आता हे जे काही महत्त्वाचे पॉईंट लिहून देतो मी तुम्हाला, त्यानंतर ह्याचे आपण एक्झाम्पल बघूयात. ठीक आहे. चला, तर पहिला पॉईंट आहे बघा, ह्या रिॲक्शनमधला जो काही इंटरमिडिएट आहे, इंटरमिडिएट तो कुठला असणार सांगा. आत्ताच बघितलं आपण, R ग्रुपवरती रॅडिकल बनला होता है ना. म्हणजे ह्या रिॲक्शनमधला कुठला इंटरमिडिएट असेल, रिॲक्शनमध्ये फ्री रॅडिकल इंटरमिडिएट असणार आहे. बरं का, फ्री रॅडिकल इंटरमिडिएट
इज फॉर्म्ड. ठीक आहे. सेकंड आणि महत्त्वाचा पॉईंट आहे बघा, तुम्ही ह्या कोलबेज इलेक्ट्रोलायसिसने मिथेन मॉलिक्यूलचे प्रिपरेशन नाही करू शकत. का नाही करू शकत सांगा बरं? कारण मिथेन मॉलिक्यूल ह्यामध्ये आपण जनरली काय करतो सांगा बरं, दोन जे काही अल्काइल ग्रुप आहेत त्यांना आपण कपल करत असतो, बरोबर आहे. तर सांगा या ठिकाणी काय होणार आहे मग, हे इथं पॉईंट लिहा मिथेन, तर CH4 लिहा किंवा तुम्ही काय लिहू शकता, मिथेन cannot prepared, cannot prepared by this reaction. ठीक आहे. आपण मिथेनचं प्रिपरेशन करणार नाही. त्यानंतर महत्त्वाचा पॉईंट आहे यामध्ये, जे की ऑलरेडी तुम्हाला लिहून दिलेले मी आहे ना, ॲनॉड साईडला जे आहे बघा, ॲनॉड साईडला ॲनॉड कुठला गॅस भेटणार आहे सांगा या ठिकाणी, CO2 गॅस भेटतो. आणि कॅथोड साईडला काय भेटत असतो सांगा, कॅथोड साईडला काय भेटत असतो, H2 गॅस भेटत असतो. ठीक आहे. त्यानंतर तुम्हाला सांगितलं आहे जसा जसा टाईम वाढत जाईल तसं काय होणार आहे, यामध्ये जो काय pH आहे ते pH काय होणार आहे, वाढत जाणार आहे, बरोबर आहे. तर त्या तो पॉईंट लिहा बघा, pH ऑफ सोल्युशन इज इन्क्रीजेस विथ टाईम. pH of solution is increases with time. ठीक आहे. तर असे काय महत्त्वाचे पॉईंट आहे त्याच्यामधले. ठीक आहे. ह्या रिएक्शन तुम्ही मिथेन नाही बनवू शकत, फ्री रॅडिकल इंटरमिडिएट आहे. ॲनॉड साईडला CO2 भेटतो, कॅथोड साईडला H2 गॅस, दोन्ही गॅस आहेत बरं का. जसं मेन कंपाऊंड आपला काय असणार सांगितलं मी तुम्हाला सुरुवातीला. आणि जे काही pH आहे ह्या सोल्युशनचा, जसा टाईम वाढत जाईल तसा pH पण वाढत जाणार आहे. काय वाढत जाणार आहे, आता सांगितलं आहे की फायनल सोल्युशनमध्ये स्ट्रॉंग बेस बनतो NaOH आहे ना, त्यामुळे pH वाढत जाणार आहे. आता ह्याचं आपण एक्झाम्पल बघूया. ठीक आहे. हे झाले मेकॅनिझम. मी तुम्हाला सिंपल पण डायरेक्ट प्रोडक्ट कसे बनवायचे सांगतो बघा. अगोदर सिंपल एक्झाम्पल घेऊयात आपण. ॲसिटिक ॲसिड पहिलं एक्झाम्पल आहे, सोडियम सॉल्ट ऑफ ॲसिटेट घेऊयात. या ठिकाणी असेल O-, या ठिकाणी असेल Na+. ह्याचे 2 मोल घ्यावे लागतील बरं का आपल्याला. ह्याचे इलेक्ट्रोलायसिस केल्यानंतर बघा काय होणार आहे, इलेक्ट्रोलायसिस. अगोदर एक्झाम्पल घ्या, त्यानंतर फायनल आन्सर बघूयात आपण. सेकंड एक्झाम्पल आहे बघा, या ठिकाणी असेल COONA+. ह्याचं पण काय करायचं तुम्हाला, इलेक्ट्रोलायसिस करायचं आहे. थर्ड आहे एक्झाम्पल, या ठिकाणी आहे बघा C+O, Na+, किंवा तुम्ही K+ घेऊ शकता. ठीक आहे. त्यानंतर या ठिकाणी आहे COO- Na+, या ठिकाणी आहे COO- Na+. ह्याचं पण काय करायचं, इलेक्ट्रोलायसिस करायचं तुम्हाला. त्यानंतर आहे नेक्स्ट एक्झाम्पल बघा, डबल बॉन्ड. या ठिकाणी आहे COO- किंवा COOK+ लिहा. या ठिकाणी COOK असणार आहे. ठीक आहे. ह्याचं पण इलेक्ट्रोलायसिस करा. ठीक आहे. आता ह्यामध्ये होतं काय बघा, तर ह्यामध्ये काय करायचं तुम्हाला, हे 2 मोल आहेत बरोबर आहे. 2 मोलमधला एक जो काही तुमचा CO2 आहे तो CO2 निघून जाणार आहे. हा एक CH3 रॅडिकल आणि दुसरा एक CH3 रॅडिकल, त्या 2 रॅडिकलला कंबाईन करा आणि काय बनवा इथं, CH3CH3. हा तुमचा काय बनणार आहे सांगा, इथं अल्केन असणार आहे. या ठिकाणी काय करायचं, हा CO2 निघून जाईल, इथे एक रॅडिकल बनेल, दुसरा एक कंपाऊंड घ्यायचा, तो रॅडिकल बनवायचा आणि कंबाईन करायचा. कसा बनेल बघा बरं, हा एक कंपाऊंडचा रॅडिकल आणि दुसरा हा एक कंपाऊंडचा रॅडिकल, हे तुमचं बनणार आहे. ह्यामध्ये पण बघा हा CO2 निघून जाईल, इथे रॅडिकल बनणार आहे. तर बघा तुमचं कंपाऊंड असेल ब्युटेन, बरोबर आहे. ह्या ठिकाणी बघा बरं, आता हा निघून जाईल, इथे रॅडिकल बनेल, हा निघून जाईल, इथे रॅडिकल बनेल. ह्या 2 रॅडिकलला कंबाईन जर केला तर या ठिकाणी काय बनणार आहे, CH ट्रिपल बॉन्ड CH, अल्काईन पण बनतं आहे ना. आता या ठिकाणी बघा, हा एक CO2 निघून जाईल, हा रॅडिकल बनेल, CO2 निघून जाईल, हा रॅडिकल बनेल. तर हा रॅडिकलला काय करायचं बघा, इथं बॉन्ड शिफ्ट होईल आणि हा इथला इलेक्ट्रॉन इकडे येणार आहे, हा इकडे येणार आहे, हा इकडे येणार आहे. स्टेबल कंपाऊंड बनत असतं बघा. या ठिकाणी हा डबल बॉन्ड आणि हा डबल बॉन्ड बनणार आहे. ठीक आहे. आय होप तुम्हाला समजलं असेल बघा. फक्त CO2 काढायचे आणि कार्बनला कंबाईन करायचे. आणखी एक महत्त्वाची गोष्ट आहे बघा, ह्याच्यामध्ये बघा जो तुमचा स्टार्टिंग मटेरियल आहे त्याच्या आणि फायनल कंपाऊंड, त्यामध्ये
जो काही कार्बन आहे तो कार्बन कमी असणार आहे बरं का, लक्षात घ्या. आता बघा सपोज या ठिकाणी 1 आणि हे 2, आपण एका कंपाऊंडमध्ये 2 कार्बन आहेत, तर 2 कंपाऊंड असेल म्हणजे टोटल कार्बन किती असायला पाहिजे, 4 कार्बन असायला पाहिजे, बरोबर आहे. तर फायनल कंपाऊंडमध्ये किती कार्बन आहेत, 2च कार्बन आहेत, आणि बाकीचे 2 कार्बन कुठे गेले, ॲज अ CO2 मधून गेलेले आहेत. ठीक आहे. त्यामुळे जो काही तुमचा फायनल कंपाऊंड भेटत असतो त्यामध्ये ऑलवेज 2 कार्बन काय असतात, कमी असतात. क्लिअर आहे. आणखी काय एक्झाम्पल बघूयात आपण. ठीक आहे. COONA या ठिकाणी असेल COONA या ठिकाणी असेल तुमचा COONA. ह्याच्यावरती इलेक्ट्रोलायसिस करायचं. इलेक्ट्रोलायसिस सांगा बरं, इलेक्ट्रोलायसिस केल्यास काय बनणार याच्यामध्ये सांगा, प्रोडक्ट काय असणार आहे. काय करा, हा CO2 निघून जाईल, रॅडिकल बनणार आहे. हा CO2 निघून जाईल, रॅडिकल बनेल, बरोबर आहे. हा CO2 निघून जाईल, या ठिकाणी रॅडिकल बनणार आहे. हा CO2 निघून जाईल, या ठिकाणी रॅडिकल बनणार आहे. कुठल्याही 2 रॅडिकलला कंबाईन करा, हे 2 कंबाईन करा, हे 2 कंबाईन करा, तर या ठिकाणी एक स्पायरो कंपाऊंड भेटणार आहे. स्पायरो कंपाऊंड, ह्याला आपण काय म्हणत असतो, स्पायरो कंपाऊंड म्हणत असतो. ठीक आहे. आणि किती CO2 रिलीज झाले सांगा बरं मग, या ठिकाणी 4 CO2 रिलीज होणार आहे. ठीक आहे. आणखी एक एक्झाम्पल बघा. या ठिकाणी C डबल बॉन्ड OO मायनस Na+ आहे. या ठिकाणी डबल बॉन्ड O मायनस Na+ आहे. ह्याचं पण इलेक्ट्रोलायसिस करायचं तुम्हाला. काय होईल सांगा इलेक्ट्रोलायसिस करते वेळेस, हा CO2 निघून जाईल, रॅडिकल बनणार आहे. इथं हा CO2 निघून जाईल, रॅडिकल बनणार आहे. 1 2 3 4 5 6 ह्याला म्हणायचं इंट्रामॉलिक्युलर, बरं का. तर हे 2 रॅडिकलला जर कंबाईन केलात, 1 2 3 4 5 6 म्हणजे 6 मेंबर रिंग बनणार आहे बघा. हे असं तुमचं सायक्लोहेक्झेन. ठीक आहे. तर अशा पद्धतीने तुमचे काय आहे, कोलबेज इलेक्ट्रोलायसिस. आय होप तुम्हाला समजलेलं आहे. मेकॅनिझम सांगितलेले ह्याच्यामधले महत्त्वाचे पॉईंट पण सांगितले तुम्हाला, आणि वेगवेगळे एक्झाम्पल पण घेतले जातात मला. ठीक आहे. चला आपण भेटूयात नेक्स्ट लेक्चरमध्ये.